सहजीवनाच्या मिसेस प्रिया जाधव बसलेले आहेत. सहजीवन हे फक्त घरातल्या लोकांचं नसतं. आयुष्यात प्रत्येक माणसाकडून काही ना काही चुकाच्या गोष्टी होतात. कधी आपले निर्णय चुकतात, कधी मुलांना रागवलं जातं, ती पण एखाद्या चूक असू द्या, या चुकीने रागवलं. पण सहजीवन जिथं असते ते मुलांसोबत असो, विद्यार्थ्यांसोबत असो, कर्मचाऱ्यांसोबत असो, अधिकाऱ्यांसोबत असो की घरच्यांसोबत असो, ते सहजीवन असतं. त्याच्यामुळे तिथे काळजी आलीच. रागवण्यामध्ये काळजी. मी कुठल्यातरी एका चांगल्या भाषणाच्या दरम्यान दोन गोष्टी ऐकल्या. दोन प्रकारचे राग असतात. एक स्वार्थ आणि काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःचा असा एक हे आहे, सेल्फिशनेस आहे, त्याच्यासाठी माणूस रागवतो किंवा काय म्हणतात त्याला बदल्याची भावना म्हणून रागवतो. आणि दुसरं राग कशासाठी असतो? आउट ऑफ काळजी, म्हणजे मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुला रागवतो. मला या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, तुझी कुठली चूक होऊ नये, तू थोडंसं अलर्ट राहावं म्हणून मी तुला रागवते. या दोन गोष्टी. तर त्यातली काळजीयुक्त भीती, काळजीयुक्त राग याला आपण, मला असं वाटतं की जाधव सर यांनी आपल्यावर केलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी, कर्तव्य, जबाबदारी, सुंदर धारणी सहजीवनाचे कवी आशिषच्या काव्याने अनुभवले भाव, विश्वास आणि आत्मिक प्रेमाचे नाते बनते हे सबळ आपुलकीच्या अखंड धाग्याने. दूर असो की जवळ बांधले जातात ते रेशीम गाठीने, बांधले जातात ते रेशीम गाठीने. अबोल अंतःकरणाची भाषा शब्दरूपी अखंड धागा विणतो. बोले गुंफून प्रीत स्नेहाची प्रत्येक क्षण नवे स्वप्न साकारतो, प्रत्येक क्षण नवे स्वप्न साकारतो. आणि शेवटच्या 4 ओळी कवी आशिष लिहितो की विश्वासाने घट्ट अशा नात्याचा, विश्वासाने घट्ट अशा नात्याचा सहजीवन रूपी बाग हा फुलावा आणि सेवानिवृत्तीच्या नंतरच्या जीवनाचा आनंद सदैव सदैव द्विगुणित व्हावा. सदैव सदैव सर्वांच्या प्रेमबंधनाने हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुद्धा तेवढाच मनमोहक व्हावा यासाठी या 4 ओळी दिवसभरात बसल्या लिहिले. आणि मनाने सुद्धा कवी लेखक म्हणून मी स्वतः या गोष्टी याच्यासाठी करतो की माझं कुणाशी जे रिलेशन आहे ते तेवढंच स्ट्रॉंग, सकारात्मक, सात्विक आणि ड्युरेबल असं, म्हणजे ते लांब, लाईफ लॉंग असं असावं. आणि ते सुद्धा जाधव सरांची खूप नातं जुळलं, जास्त बोललो होतो कदाचित आजपर्यंत मला असं काही डोळ्यातून पाणी निघण्याचं, माझी पत्नी पण इथे बसलेली आहे, असा प्रसंग आला नाही. म्हणजे तुम्ही मला पत्थर दिल असं म्हणू शकता, पण मी जर रडलं तर माझे विद्यार्थी पण रडतात म्हणून मी सदैव हसत राहतो. याचा अर्थ मला दुःख नाही, मला ती समस्या नाही, मला सोयी सुविधांची गरज नाही असं नाही. पण जाधव सरांचं तुम्ही बघू शकता, त्यांना दुःख नाही किंवा त्यांना काही समस्या नाही, अडीअडचणी नाही, घरातले काही प्रॉब्लेम्स नाही, प्रत्येकाला असतात, त्यांना सुद्धा आहे. पण त्यांनी ते आपल्याला कधी दाखवले नाही, आपल्याशी कधी ते शेअर केले नाही, माझ्याशी सुद्धा नाही. इनफॅक्ट एवढं मित्र असताना सुद्धा अरे सब त्याची पूजा करणे, हा जो भाग आहे, ही जी भूमिका आहे, हा जो संदेश आहे, म्हणजे मेसेज आपल्यापर्यंत जो पोहोचतोय, मला असं वाटतं तो आपण सकारात्मक घ्यायला पाहिजे की नाही. ठीक आहे, कुठलीही परिस्थिती जरी आली तरी सुद्धा ती सक्षमतेने हँडल करण्याची ताकद आपल्यामध्ये जाधव सरांच्या माध्यमातून कर्मचारी असो, विद्यार्थी असो, त्यांनी निर्माण केलेली आहे. त्याबद्दल खरंच सर तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही जे आम्हाला एक वाट दाखवताय आता, इंग्लिश सर पण खरंच म्हणजे एक डिसिप्लिन पॅटर्न मध्ये, कारण त्यांचे इंग्लिश सरांचे वडील सुद्धा आर्म फोर्सेस मध्ये होते, त्यांच्याशी जेव्हा शेअर करत काही गोष्टी, आणि ते स्वतः सुद्धा आता कुटुंब तिकडे शिक्षण आहे मुलीचं किंवा तिकडे सेटलमेंट झालेलं आहे, पण इथे पोरांसोबत संध्याकाळपर्यंत रात्री अपरात्री राहून घेऊन, म्हणजे प्रत्येकाच्या स्टाईल्स, प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, पण मित्रांनो ध्येय एकच आहे, फोकस एकच आहे, टार्गेट एकच आहे, गोल एकच आहे, डेस्टिनेशन एकच आहे, ते म्हणजे मुलांची सर्वांगीण प्रगती, त्याचं कॅरेक्टर बिल्डिंग असते. तर आता खूप जास्त वेळ घेत नाही, आणखी 1-2 भाषणं आहेत, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी केक
ठिकाणी काही गिफ्ट आणलेलं ते होईल. तोपर्यंत जर वारे साहेब आले तर नक्कीच आपण त्यांचं सुद्धा स्वागत करू आणि मग आपण कार्यक्रमाचा शेवट आपण गोड करू. पुन्हा एकदा जाधव दाम्पत्य आणि त्यांचा पूर्ण परिवार यांना पुढील आयुष्यासाठी एक आरोग्य संपन्न आनंदी सक्षम जीवन जगण्यासाठी आम्ही निभोरे टीमच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. थँक्यू.